नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण बर्थडे बॅनरवरती व्हिडिओ तयार करणार आहे। त्यासाठी व्हिडिओला जरा स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। तर चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला पिक्सार्ट ॲप्लिकेशन लागणार आहे। पिक्सार्ट ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। त्या अगोदर तुम्हाला आपली जी झिप फाईल दिलेली आहे त्या झिप फाईलला एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तुम्ही त्या फोल्डरमध्ये तुम्हाला काही अशा प्रकारची एक लाईटची PNG दिसणार आहे। तर ते PNG इथे तुम्ही बघू शकता। मी PNG इथे दाखवून देतोय तुम्हाला। ओके, तर अशा प्रकारची PNG राहणार आहे। तर हे PNG आपल्याला लागणार आहे। हे PNG तुम्हाला त्या झिप फाईलमध्ये मिळून जाईल। तर आता पिक्सार्टमध्ये बॅकग्राऊंड तुम्हाला इथे ब्लॅक वाला बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे। ब्लॅक नसलं तरी तुम्ही ट्रान्सपरंट ठेवू शकता, काही विषय नाही। ओके, तर हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ॲड फोटो ऑप्शनवरती क्लिक करून ती PNG जी दिलेली आहे तुम्हाला ती PNG ते ॲड करून घ्यायचं आहे। ओके, तर मी आता PNG ॲड करून घेतो आहे। PNG ॲड करून घेतल्यानंतर काय अशा प्रकारे तिला प्रॉपर सेंटरला सेट करायचे आहे। त्यानंतर आपलं जे फोटो आहे त्या फोटोला एकामागे ॲड करायला सुरुवात करायची आहे। तर मी आता फोटो ॲड करायला सुरुवात करतो। ओके, तर ह्यावाला फोटो जो आहे तो सर्वात अगोदर मी घेतो आहे। तर या फोटोला इथे क्रॉप ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे क्रॉप करायचं आहे आणि प्रॉपर लाईटच्या साईडला अशा प्रकारे लावायचं आहे। तुम्ही झूम वगैरे पण करू शकता जर तुम्हाला ॲडजस्ट करता येत नसेल तर ओके, त्याला मूव डाऊन करायचं आहे आणि याचा जो ब्लेंड मोड आहे आपल्या PNGचा तो ब्लेंड मोड स्क्रीनवरती ठेवायचा आहे। ओके, त्यानंतर इथे PNG ॲड झाल्यानंतर इथे इरेज ऑप्शनवरती क्लिक करून हार्डनेस 0 वरती ठेवून खालून अशा प्रकारे इरेज करून टाकायचं आहे। तर एकामागे एक सर्व PNG इथे ॲड करायचे। तर मी तुम्हाला ॲड करून दाखवते। ओके, तर इथे याला पण क्रॉप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। ओकेवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारे इथे प्रॉपर ॲडजस्ट करून सेट करायचं आहे। ओके, तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे PNG सेट करून घ्यायचे। साईडचा फोटो जर आम्हाला मोठा वाटतोय तो थोडासा लहान करून घेतो मी। या फोटोला वरती घ्यायचा आहे आणि याचा कलर जो आहे तो इथे ॲडजस्ट करून सॅच्युरेशनला 0 वरती ठेवून डनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर याला पण इरेज करून घ्यायचं आहे खालून, हार्डनेसला 0 ठेवायचे आहे। अशा प्रकारे इरेज करून घ्यायचं आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व PNG ॲड करायचे, म्हणजेच फोटो ॲड करून घ्यायचे। तर याचा पण इथे तर तुम्ही काय करायचं आहे, हे सर्व जे फोटो आहे त्या फोटोला तुम्ही इथे ॲड करून घ्यायचं आहे। ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, आपले PLP फाईलला इथे ओपन करायचं आहे। तर मी आता झिप फाईल एक्स्ट्रॅक्ट करून दाखवते तुम्हाला। ओके, तर ही झिप फाईल असणार आहे, हिला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे। इथे पासवर्ड मागेल, पासवर्ड व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघा। पासवर्ड टाकून घ्यायचा, ओकेवरती क्लिक करायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे PLP फाईल इथे आलेली आहे। तर आता PLP फाईलला ओपन करून घ्यायचं आहे। थ्री डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। .plp वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून PLP फाईल अशा प्रकारे इथे ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करून ॲड करून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे PLP फाईल आपली ओपन झालेली आहे। तर मी तुम्हाला एक बॅकग्राऊंडची लेअर देणार आहे। ते बॅकग्राऊंडची लेअर इथे पिक्सार्टला प्रोजेक्ट जो आहे तो कॅन्सल करायचा आहे, परत ट्रान्सपरंट सिलेक्ट करायचं आहे। ट्रान्सपरंट नाही सिलेक्ट करायचं तुम्हाला, मी बॅकग्राऊंड दिलेला आहे PLP फाईलमध्ये, त्या बॅकग्राऊंडला इथे ओपन करायचं आहे। सिम्पली मी तुम्हाला दाखवते।
ओके, तर हे जे बॅकग्राऊंड आहे तुम्हाला दिलेलं आहे, या बॅकग्राऊंडला फक्त इथे ॲड करायचं आहे. इथे क्रॉपवरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे जे पोर्ट्रेट आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि डनवरती क्लिक करायचं आहे. याला इफेक्टमध्ये जाऊन इथे ब्लर इफेक्टला मर्ज करायचं आहे 2 वेळा. त्यानंतर डनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण जे PNG तयार केलेली होती फोटोजची, त्या फोटोजच्या PNGला इथे ॲड करायचं आहे. तर मी दाखवतो तुम्हाला ॲड करून. ओके, तर हे PNG आहे, हे PNGला इथे ॲड करायचं आहे आणि याचा जो ब्लेंड मोड आहे तो चेंज करून स्क्रीनवरती ठेवायचा किंवा ॲडवरती पण केला तरी चालेल. शक्यतोवर स्क्रीनवरती ठेवून अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचे आणि इथे हे जे बॅकग्राऊंड आहे हे डाउनलोड करून घ्यायचं. डाउनलोड केल्यानंतर आपल्या PLP फाईलला ओपन करायचं आहे परत. त्यानंतर इथे इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करून आपण जे आता पिक्सार्टमध्ये बॅकग्राऊंड सिलेक्ट केलं, डाउनलोड केलेलं आहे, त्या बॅकग्राऊंडला इथे ॲड करायचं आहे. ओके, तर बघू शकता की अशा प्रकारे आपलं बॅकग्राऊंड इथे ॲड झालेलं आहे. तर बॅकग्राऊंडला फुल साईजमध्ये ॲड करायचं आहे आणि त्यानंतर इथे मूव बॅकवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचे फोटो जे आहे ती इथे अशा प्रकारे आलेला आहे. तर त्यानंतर इथे तुम्हाला हा वाला फोटो जो आहे हाईड करायचा आहे आणि तुमचा जो फोटो आहे स्वतःचा तो फोटो तुम्ही इथून ॲड करू शकता. तर मी दाखवून देतो तुम्हाला कशा प्रकारे ॲड करायचे. ओके, तर बघू शकता अशा प्रकारे फोटो इथे झालेला आहे ओपन. इथे फोटो कोणताही सिलेक्ट करायचा आहे, तुमचा जो बर्थडे आहे, आणि इथे अशा प्रकारे मूव बॅकवरती क्लिक करून इथे या लेअरला वरती घेऊन यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपला फोटो जो आहे तो ॲड झालेला आहे. तर आता सिम्पली याला सेव्ह करण्यासाठी 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्हाला इथे खाली नेम चेंज करायचं असेल तर इथून तुम्ही नेम चेंज करू शकता काही अशा प्रकारे. ओके, तर सर्व कॅपिटल लेटरमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर सेव्ह ॲज इमेजवरती क्लिक करून डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बॅनर तयार करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.